ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर कोमल बिराजदार म्हणून आहेत वाकडमधून, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। आणि कोमलताई म्हणतात की गेली 3 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे, म्हणजे आता 4थं वर्ष सुरू झालेलं आहे म्हणतात, पण 3 वर्ष झाली म्हणतात सेवेला माझ्या। आणि ह्या 3 वर्षात खूप छान छान अनुभव आले म्हणतात। आणि अजून परीक्षेचे जे काळ आपण म्हणतोय ते कधीही अजूनपर्यंत आलेले नाहीत म्हणतात। पण मी व्हिडिओमधून जे ऐकते प्रत्येक वेळेला तुमच्या, तर त्याच्यातून मी स्वतः मनाची तयारी करून ठेवलेली आहे की कधीतरी परीक्षासुद्धा आपल्या घेतल्या जाणार गुरूंकडून। तर त्याच्यासाठी आपण आधीच मनाची तयारी करून ठेवली पाहिजे, आधीच मनाला सक्षम करून ठेवलं पाहिजे की ही आपली परीक्षा आहे, हा परीक्षेचा काळ आहे। त्याच्यासाठी तुमचे व्हिडिओ मला खूप उपयोगी पडलेले आहेत म्हणतात, तर खरंच थँक्यू। आणि तर त्या म्हणत होत्या की 3 वर्षापूर्वी मी गावी गेलेले होते म्हणतात सासरी। आणि नोकरीनिमित्तानं मी आणि माझी जाऊबाई म्हणजे आम्ही दोघंही दोघी नवऱ्यांच्या नोकरीनिमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी आहोत। पण जे पण मेन सण असतात म्हणतात, म्हणजे दिवाळी असू दे किंवा दसरा असू दे, दसऱ्याची जी घटस्थापना असू दे, ते असं 2-4 सण आहेत म्हणतात आमच्या ठरलेले, की त्या सणांना माझ्या सासूबाई म्हणतात की आवर्जून तुम्ही इथं असलं पाहिजे। भले त्यांना दोघांना सुट्टी नसली तरी तुम्ही तरी इथं असलं पाहिजे, असं त्यांचा आग्रह असतोय आणि तो आम्ही पाळतोय म्हणतात। आम्ही त्यावेळेला जातोय आणि आम्हाला खूप छान वाटतं म्हणतात, तिथं गेल्यानंतर ते सणवार एकत्र साजरे करताना खूप आनंद होतो म्हणतात। तर म्हणतात 3 वर्षापूर्वी मी असंच गेलेले होते दसऱ्याच्या घटस्थापनेच्या ह्याच्यामध्ये। आणि 2 दिवस आधीच आम्ही जातोय, म्हणजे 2 दिवसात आम्ही सगळं व्यवस्थित साफ-सफाई, त्याच्यानंतर आरास वगैरे, डेकोरेशन वगैरे, दुर्गा माते घटस्थापनेचं वगैरे सगळं घट वगैरे बसवायचं, तिथं डेकोरेशन वगैरे आम्ही करतोय म्हटल्या। का तर घटस्थापना आमच्या इथं खूप छान पद्धतीनं मोठ्या ह्यानं साजरी केली जाते। दिवाळीपेक्षा सुद्धा जास्त आमच्यात घटस्थापनेचं खूप करतात सासूबाई म्हणतात। तर 2 दिवस आम्ही आधी दोघी जातोय म्हणतात। आणि तर आम्ही एका वर्षी गेलो म्हणतात की घटस्थापना 3 वर्षापूर्वी गेलो, दोघी पण गेलेलो होतो। ज्या दिवशी आम्ही गेलो त्याच्यानंतर 1 दिवस माझे पण मिस्टर राहिले, दीर पण राहिले, दोघं एकत्रच निघले म्हणतात। आणि दोघं गेल्यानंतर 1-2 दिवस झाले असतील म्हणतात, त्यांचे कॉल येत होते दोघांचेही, कॉल येत होते। त्याच्यानंतर 2 दिवसांनी ज्यावेळेला मी सकाळी एकदा मिस्टरांना फोन करायची, निघाला का वगैरे, खाल्लं का वगैरे, आणि माझ्या सासूबाई आवर्जून सांगायच्या की बाहेरचं काही खायचं नाही 8-9 दिवसात, बायका येत तुमच्या तोपर्यंत। आणि जाताना सुद्धा सासूबाई आम्ही साफसफाई करेपर्यंत दोघांचे डब्बे करून द्यायचे की जेणेकरून 1-2 दिवस तरी त्यांना घरचं खाणं चांगलं मिळावं, म्हणजे चपाती भाजी वगैरे ते अशा पद्धतीनं करून द्यायचे की 2-4 दिवस तरी ते सुकं पिठलं वगैरे असं बनवून द्यायच्या म्हटल्या, की 2-4 दिवस त्यांना पुरलं पाहिजे, म्हणजे खराब न होणाऱ्या गोष्टी पण त्या करून द्यायच्या म्हणल्या। आणि तर असं झालं म्हणतात 2 दिवसांनी माझ्या मिस्टरांना मी सकाळी फोन करायची, संध्याकाळी एकदा फोन करायची। 2 दिवसांनी फोन ज्यावेळेला करायला लागले, त्यावेळेला त्यांनी फोन रिसीव्ह करेनात म्हणल्या। सकाळी केला तरी पण मी म्हटलं गडबडीत असतील, गेले असतील ऑफिसला। संध्याकाळी आल्यानंतर कॉल करायला लागले, तरी पण ते रिसीव्ह करेनात। आणि मग मला टेन्शन यायला लागलं, म्हटलं की का कॉल रिसीव्ह का करेना झालेत हे? तर मी त्यांच्या मित्रांना वगैरे फोन केला की का रिसीव्ह करत नाही आहेत ह्यानी? तर त्यांचे मित्र म्हटले, "नाही, तो ऑफिसला आलेला नाही आहे." तर मग मला जास्त टेन्शन यायला लागलं। मी मी त्यांचे एक फ्रेंड आहेत, त्यांना म्हटलं, "तुम्ही घरी जरा जाऊन बघता का की म्हणजे काय झालं, त्यांना बरं वाटत नाही आहे का? तब्येत वगैरे बिघडली का? जरा घरी जाता का वगैरे?" तर ज्यावेळेला घरी त्यांनी हे केलं, गेले तर ते म्हटले, "नाही हो वहिनी, घरी पण लॉक आहे आणि नाही आहे तो. तर तुम्ही जरा कॉल लावून बघा." तर त्यांनी पण कॉल लावून बघितला, तर रिसीव्ह नाही केला गेला। तर मग म्हणतात मला एवढं टेन्शन आलेलं, सासूबाई पण टेन्शनमध्ये आल्या आणि मला काय करावं काय सुचेना। आणि म्हणजे तो दिवस गेला, दुसऱ्या दिवशी पण त्यांनी कॉल नाही घेतला। त्यामुळे जास्त टेन्शन यायला लागलं, म्हणल्या का असं करायला लागलेत म्हणून। आणि मित्रांना वगैरे विचारलं तर मित्र म्हणले, "नाही, घराला लॉक आहे."
नको नको ते विचार घरी म्हणजे सगळ्यांच्याच मनात यायला लागले म्हणला. आणि मग झालं 2 दिवस अशा ह्याच्यात आणि दुसऱ्या म्हणजे एक दिवस गेला, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आमच्या शेजारच्या ज्या काकू तिथं सवय आहे म्हणतात गावात एकमेकाच्या घरात भाजी वगैरे निवडत बसतात. तर आमच्या घरी त्या भाजी घेऊन आलेल्या होत्या म्हणजे म्हणतात निवडायला आणि सासूबाईंचं पण लक्ष नव्हतं, माझंही कशात लक्ष नव्हतं. तरी त्या बोलत होत्या म्हटल्या. त्यांनी काय असं घरचं काही बोलल्या नाहीत आणि त्या बोलत होत्या. मग ते भाजी निवडता त्यांची जी म्हणजे त्यांच्यात एक पाहुणी आलेली होती म्हणतात. त्या जे शेजारच्या काकू आहेत त्यांच्यात एक पाहुणी आलेली होती. मुलगी होती म्हटल्या आणि ती मुलगी येऊन बसलेली होती आणि तिच्या गळ्यात आईंचं लॉकेट होतं म्हटल्या आणि ती पण त्यांच्यासोबत येऊन भाजी निवडायला बसलेली आणि ती भाजी निवडत ओम नमः शिवाय म्हणत होती. तर ती मुलगी 10-11 वर्षाची असेल म्हणतात. 5वी-6वी ह्या दरम्यान. तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मोठ्यानं म्हणत होती आणि ती त्या ज्या बोलल्या तर म्हटल्या, "बाई मग ओम नमः शिवाय इथं का म्हणायला लागल्यात? जा घरात जाऊन म्हणत बस जा." तर नाही, नाही आणि आमच्या आई सांगतात म्हणजे एवढ्या छोट्या मुलींवर एवढे चांगले संस्कार होतात, तर खरंच खूप चांगलं. तर आमच्या आई सांगतात, "काम करताना पण नामस्मरण करायचं, म्हणजे मग तुम्हाला सगळी सुखं मिळतात. सगळं भेटतंय, जे आपल्याला पाहिजे ते. आज तुम्ही मला काय करून देणार आहे? मी तुम्हाला दुपारी सांगितलंय ना, तर ते तुम्ही मला करून देणार. जर मी नामस्मरण केलं, तर आई तुम्हाला ते करायला लावणार." हे ती छोटी मुलगी एवढी-एवढी बोलत होती म्हणल्या आणि माझं लक्ष नव्हतं कशातच, सासूबाईंना पण माहीत होतं. त्यामुळे त्या मला जास्त काम सांगत नव्हत्या. पण ह्या सगळ्या जण मिळून भाजी निवडत होत्या. सासूबाई पण आता त्या आल्याच म्हणून भाजी आपली घेऊन बसलेल्या होत्या निवडायला म्हणल्या. आणि मग "होय का? होय का?" असं त्या म्हणत होत्या आणि मग तिच्याकडे सगळ्यांचंच लक्ष गेलं म्हणलं आणि तिला सगळेजण बोलायला लागले, "कुठल्या आईनी तुला काय सांगितलंय?" तर आम्ही जिथं मंदिरात जातोय, आम्ही बालोपासना करतोय, आम्ही भजन करतोय. म्हणजे ती एवढ्या ह्यानं सांगत होती, की म्हणजे त्यात एक निरागसपणा होता म्हणतात त्या. ते काही कुठलं अहंकारानं सांगत नव्हती. त्या तेवढ्या लहान वयात एवढं पण काही कळत नाही. पण ती सांगत होती, "मी भजन पण करते, मी नामस्मरण करते, मी बालोपासना करते, मी दर रविवारी भजनाला पण जाते, मी रोजच्या रोज बालोपासना पण करते, मला बक्षिसं पण मिळालेली आहेत." असं ती सांगत होती. बालोपासनेमध्ये मला बक्षिसं पण मिळालेली आहेत. माझे शिक्के सगळे कंप्लीट असतात. असं ती मुलगी सांगत होती एवढीशी म्हटल्या. तर मी माझ्याच तंद्रीत असलं तरीसुद्धा माझं लक्ष गेलं तिच्याकडं आणि मी असंच म्हटल्या बसलेले होते खुर्चीवरती. मोबाईल उगीच असा हातात घेऊन मी बसलेले होते. तर मी म्हटलं, "कुठल्या कुठल्या आई तुझं तू तू हे करतेस आणि कुठल्या आई तुझं ऐकतात?" तर हे आमच्या आमच्या ह्या आई, असं तिनं गळ्याकडं बोट करून दाखवलं. आमच्या कलावती आई आणि कलावती आईंचं मला माहिती होतं म्हटल्या आणि बऱ्याच जणांना माहिती आहेच आता आईंचं. का तर सोशल मीडियामुळे सगळेच गुरु जे माहिती नव्हते ते सुद्धा माहिती पडलेले आहेत लोकांना आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया जरी हे असलं तरी चांगले कंटेंट जर लोकांपर्यंत पोहोचत असतील तर ते एक वरदानसुद्धा आहे. काही-काही गोष्टींमध्ये सोशल मीडिया खूप डेंजरस पण आहे, पण जर चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत असतील, तर ते चांगले वरदानसुद्धा एका दृष्टीनं आहे. तर त्या म्हणतात ती मुलगी ज्यावेळेला बोलायला लागली, मग मी असंच हसत-हसत बोलले म्हटल्या, "मी आज टेन्शनमध्ये आहे. तुझ्या आईंना सांगून तेवढं टेन्शन दूर कर माझं." असं मी बोलले म्हटल्या. तर "होय, कशाचं टेन्शन आहे तुम्हाला सांगा बरं." तर "नाही तू तुझ्या आईंना सांग ना दूर करायला. मग मी तू काय बोलत होतीस आत्ता त्यांना खायला काय पाहिजे, तर ते मी तुला बनवून देते इथं आमच्या घरामध्ये." असं मी बोलत होते. म्हणजे थोडंसं टेन्शन तिच्या बोलण्यानं कमी झाल्यासारखं म्हणजे हसत-हसत असं मनात तर होतंच, पण असं तिच्या बोलण्यामुळं थोडंसं असं हे झालेलं होतं म्हणतात. तर हां, मी सांगते की तुमचं काय टेन्शन असेल ते आई त्यांचं टेन्शन जाऊ दे. मग तुम्ही देशील मला बनवून जे पण बनवणार आहे मी सांगेन ते. नाही खरंच खरंच आई सगळं देतात बरं का. ती एवढीशी मुलगी तिचा जो विश्वास होता ना, तो विश्वास इतका दृढ होता म्हणजे त्यात काही कुठं संशय नव्हता.
जसजसं आपण मोठं होतोय, त्या म्हणत होत्या, जसजसं आपण मोठं होतोय ना, तसं वृत्ती संशयही जास्त होता. त्यामुळे लवकर गुरूंची कृपा होत नाही. आणि लहान वयात एकच मनावर बिंबलेलं असतंय, की आपल्याला मंदिरांमध्ये सुद्धा बालोपासनेच्या वेळेला वगैरे हे शिकवलं जातंय किंवा सांगितलं जातं, की हे केल्यानंतर हे मिळतंय. तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला बालोपासनेमध्ये पण सांगितलं जाते, की मनापासून बालोपासना म्हटली, की आई जे पाहिजे ते खायला देतात आणि ते अनुभव मुलांना येतात तसे. तर त्यामुळं त्या मुलांचा विश्वास दृढ झालेला असतोय आणि त्यांच्या एक आशा अपेक्षा ज्या असतात त्या लिमिटेड असतात. आणि त्यांच्यात संशयी वृत्ती कमी असतात. त्यामुळे गुरूंची कृपा अशा वयात लवकर होतात. आणि मग ती ती मुलगी तसं बोलल्यावर म्हणतात, "मी तुला पाहिजे ते खायला करून देते. तू फक्त मला सांग, माझ्या कानात येऊन सांग पाहिजे तर." मी बोलले म्हणतात. "आणि मी तुला ते उद्या करून खायला देते. खरं तुझ्या आईंना सांग माझी इच्छा पूर्ण करायला." असं मी हसत-हसत बोलून गेले. ती मुलगी चटकन उठली आणि घरी गेली. तर घरी गेली मग ती त्यांची जे त्या काकू ज्या होत्या त्या बोलवत होत्या, "अगं कुठं चाललीस तू? इकडे, इकडे." म्हणून. तर "थांबा की आले मी, थांबा की आले मी." असं करत ती गेली म्हणतात. आणि तिथून गेली आणि पुस्तक घेऊन आली म्हणली. बालोपासनेचं पुस्तक होतं तिच्याकडं. ते घेऊन आली आणि मला म्हटली, "ह्याच्यावरती हात ठेवा." तर मला खरंच आश्चर्य वाटलं, एवढीशी मुलगी आणि काय हे म्हणजे मला थोडंसं विचित्र पण वाटलं, की काय लहान वयात काय मुलांना आई-वडील शिकवतात. असं एक असं पण मनात आलं माझ्या म्हणतात. आणि तरी पण मी ठेवला बरं का हात. तर "का गं?" म्हटल्या. आणि इतकं छान कुरळे केस वगैरे तिचे इतकं मस्त बोलत होती म्हटल्या ती. मला म्हणजे काही-काही मुलं अशी असतात, की प्रेमात पडतोय आपण म्हणलं त्यांच्या बोलण्याच्या. तर मला तसं झालं आणि मी ठेवला पुस्तकाला आणि तिनं माझ्या हातावर हात ठेवला आणि ती ती म्हटली, "ओम नमः शिवाय म्हणा की." तर मी म्हटलं, "ओम नमः शिवाय" म्हटलं आणि माझ्या सासूबाई एवढ्या हसायला लागल्या म्हटल्या आणि मी ओम नमः शिवाय म्हटलं, मी पण हसले. तर ना तिनं असं डोळे मिटले, "आई ह्यांची इच्छा पूर्ण करा." असं म्हणली आणि लगेच परत ती जाऊन पुस्तक ठेवून पण परत आली भाजी निवडायला आणि तिची ती ते काम करण्यातली चलाखी बघून मला सुद्धा वाटलं, की खरंच हिच्यावरती खरंच त्या आईंची कृपा आहे. आणि कलावती आईंचं मला थोडंफार माहिती होतं. तर तुम्हाला सांगू म्हटलं, ती त्यांनी गेल्या त्याच्यानंतर माझ्या सासूबाईंनी पण काही विषय काढला नाही, मी पण नाही. नंतर त्या गेल्या भाजी वगैरे निवडून आणि तासात दीड तासात माझ्या मिस्टरांचा कॉल स्वतः आला ते आणि मग तुम्हाला काय सांगू माझ्या डोळ्यातून धाराच लागल्या म्हटल्या त्यांचा आवाज ऐकल्यानंतर. असं वाटलं की फोन उचलेनात का तर मी दिवसभर फोन करत होते त्या दिवशी पण आदल्या दिवशीचा फोन न आलेला माणसाचा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी फोन आल्यावरती मला इतकं हे वाटलं आणि मी मी कॉल रिसीव्ह केला म्हणला आणि मी म्हटलं, "अहो कुठं आहे तुम्ही? काय 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 झालंय? काय तब्येत बरी नाही आहे का?" मित्रांना विचारलं वगैरे. तर कुणालाच तुमचा काय पत्ता नाही. कुठे गेलाय तुम्ही? तर त्यावेळेला ते बोलले, "अगं मी मस्त आहे, मजेत आहे, काय ठणठणीत आहे, मित्रांसोबतच आहे." खरं मुद्दाम तसं सांगितलं. "आत्ता आम्ही घरी आलोय आणि आई पण ओरडेल, तू पण ओरडशील म्हणून आम्ही दोघा-तिघांनी मिळून असं बाहेर जायचं ठरवलं होतं आणि तू पण ओरडणार आणि हे पण आई पण ओरडणार, "कशाला रे बायको गेली नाही तोपर्यंत बाहेर फिरायला लागलास का?" म्हणून आणि "तू काही काळजी करू नको." आणि मग मित्राला पण ज्यांना मी फोन केलेला होता, त्यांनी बोलले, "नाही आहेत माझ्यासोबत, ऑफिसला आलेला नाही आणि तो सुट्ट्या काढल्या त्यांनी दोघा-तिघांनी मिळून आणि तर सगळेजणच बोलले, की "आमच्यासोबतच होता, सॉरी वहिनी आणि तुम्ही टेन्शनमध्ये होता." पण हे केलं. पण असं वाटत होतं, की किती काय चिडून बोलू आणि काय नको असं झालेलं होतं. पण आहेत व्यवस्थित म्हटल्यावर थोडासा राग पण हे झाला. राग आलेलाच होता. सासूबाईंनी तो काढला बरोबर काढायच्या पद्धतीनं म्हटला, की म्हणजे फॅमिली आपली काळजी करत असते आणि तुमचं काय हे नाटकं चाललेत वगैरे बोलल्या त्यांनी. आणि त्याच्यानंतर मग मला तिचं शब्द आठवले, की "आई ह्यांची इच्छा पूर्ण करा" आणि मला काही नाही ते मनात यायला लागलेलं होतं म्हटला.
आणि एवढ्या छोट्या मुलीनं एवढा विश्वास दाखवावा आणि तो मला म्हणजे कुठेतरी ते खूप भावलं म्हणलं. आणि मी ना म्हटलं आणि आत्या त्या मुलीला मी बोलवून घेऊ का? तर त्या म्हणल्या, "कशाला बोलवायला लागते? आवाज दिला की येईल पळत. इकडं-तिकडंच पळत असते." आणि त्यांनी खिडकीतूनच साक्षी म्हणून आवाज दिला आणि ती मुलगी आली म्हणल्या लगेच. तर म्हणजे सासूबाईंनी आता घरात देव बसलेले होते, उपवास असतात ऑब्व्हियसली म्हटलं बाकी दुसरं काही असं नव्हतं. पण फळं होती घरात म्हटल्या. तर मी तिला 2 सफरचंद खायला दिली आणि माझी इच्छा पूर्ण झाली गं म्हटलं. तिला बोलल्यावर का नाही तिला इतका आनंद झाला, एकदम उडी मारली तिनं आणि म्हटल्या, "बघा, मी सांगितलेलं का नाही आणि आणि काही इच्छा असली तरी पण सांगा. मी पुस्तक घेऊन येऊ का?" तर मी म्हटलं, "तू प्रत्येक वेळेला असं पुस्तकावर हात ठेवून मी इच्छा मागतेस काय?" तर "नाही म्हणजे मी असंच मागते. पण तुम्ही तुम्ही काय तुम्हाला तुम्हाला आई माहीत नाहीत ना, म्हणून मी पुस्तकावर तुमचा हात ठेवला." असं ती बोलली. तर मी म्हटलं, "होय, माझी आणखी एक इच्छा आहे." तर "करतील काय आई पूर्ण?" तर हे मी तुम्हाला खरं सांगू, मी अगदी मनापासून म्हटलं बरं का हे. तर करतील की. आता एक केले ना, दुसरी पण करतील म्हणलं आणि मी म्हटलं, "खरंच काय?" तर "होय, खरंच." असं म्हणजे इतका कॉन्फिडन्स त्या मुलगीच्या बोलण्यामध्ये आणि थांबा आलेच म्हणले आणि ती हे करेल. मग मी ती पुस्तक घेऊन आली. त्यावेळेला मी म्हटलं, "नाही, तू आधी सांग तुला खायला काय पाहिजे?" तर ती म्हणली, "नाही, मला जे पाहिजे होतं ते आमच्या आजींनी करून दिलेलं होतं रात्री. मला आता काही नको. तरी पण सांग तुला काय पाहिजे?" तर ती मुलगी बोलली, "नको, नको." असं आत्यांकडे बघून आमच्या हे करायला लागली. तर मी म्हटलं, "नाही गं." त्यांनी त्यांनी म्हटलं, "तुला काय पाहिजे ते खायला दे." तर "मला भजी द्या की करून." असं ती बोलली म्हणल्या. तर मी म्हटलं, "ठीक आहे, उद्या तुला भजी करून देते." आणि तुम्हाला सांगू तिनं लगेच पुस्तकावर हात ठेवला आणि मागा तुमची इच्छा. आणि ओम नमः शिवाय म्हणा. असं म्हणजे काय हे? हे कुठंही आईंच्या ह्याच्यात शिकवलेलं नाहीये. पण हे म्हणजे प्रत्येकाची काहीतरी भक्तीची हे असते ना, वेगवेगळी पद्धत असते आणि त्या आई कुणाला तरी काहीतरी सुचवत असतात. मला असं वाटते पर्सनली. की असं आईने कुठं लिहिलेलं नाहीये, कुठं आईनी सांगितलेलं नाहीये, की पुस्तकावर हात ठेवा. ज्यांना काय माहिती नाही त्यांना त्यांच्या पुस्तकावर हात ठेवा आणि मग मी मग त्यांच्या इच्छा मी पूर्ण करेन. असं कुठंही काहीही नाहीये. पण तिची एक त्या छोट्या मुलीची ती श्रद्धा आणि तिची गाढा विश्वास आणि त्यामुळं तो पूर्ण करणं गुरूंना म्हणजे हे राहतंय, की गुरूंना एवढ्या छोट्या मुलीचा हा विश्वास आहे ना, तर तो तडा नाही गेला पाहिजे. म्हणून गुरु त्या गोष्टी घडवून आणतात असं मला वाटतंय. तर मी खरंच मी परत हात ठेवला म्हणलं आणि मी इच्छा बोलले म्हणल्या. तर अ, ओम नमः शिवाय म्हणून मी इच्छा बोलले आणि ज्यावेळेला त्या मुलीनं म्हणली, "आई ह्यांची इच्छा तेवढी पूर्ण करा." तर मी म्हटलं, "आता तू असंच करून म्हणजे सगळ्यांकडनं खाऊ घेत जा. मस्त आयडिया आहे ही." तर ती म्हटली, "होय, होय, मी असंच करणार आहे." असं बोलली ती आणि गेली पण म्हणल्या. मला इतकं कौतुक वाटलं त्या मुलीचं आणि मी ते विसरून पण गेले म्हणलं. म्हणजे काही एवढं माझ्या डोक्यात पण नाही राहिलं. विसरून गेले आणि तुम्हाला सांगते म्हणतात 8-9 दिवस गेले. नवरात्रीचे 9 दिवस हे झाले. दसऱ्याची ज्यावेळेला माझ्या मिस्टरांना सुट्टी नसायची. माझ्या दिरांना सुट्टी असायची. पण माझ्या मिस्टरांना सुट्टी काढायला लावायच्या. माझ्या सासूबाई वगैरे का नाही, अशा सणांना 1 दिवस तरी का होईना सुट्टी काढायला लावायच्या. दसऱ्या दिवशी त्यांनी आले म्हणल्या. त्या दिवशी ज्यावेळेला आले ना, इतकी मोठी माझ्या मनातली इच्छा पूर्ण झालेली होती म्हणल्या. का तर म्हणजे आम्ही 2 वर्ष ट्राय करत होतो म्हणल्या घरासाठी वगैरे तिथं पुण्यामध्ये. तर आम्हाला असं मिळत नव्हतं म्हणल्या, की 1 बीएचके का असेना, आता आपण रेंट देतो एवढं, तर इथं आहेच घर, पण तिथं रेंट देतो एवढं, तर तेवढंच आपले पैसे स्वतःच्या घरासाठी गेले हप्त्यांसाठी वगैरे, तर काय वाईट आहे, असं वाटत होतं म्हटल्या. आणि आम्ही 2-3 घरं बघून ठेवलेली होती. कुठलं फायनल होतंय, पण पण कर्ज वगैरे मंजूर व्हायचं ते ह्या गोष्टींसाठी ते थांबलेलं होतं म्हणल्या. आणि पैशाची जे आपण म्हणतोय जुळवणी त्या गोष्टींसाठी त्या गोष्टी थांबलेल्या होत्या.
आणि ती जुळवणी झाली आणि त्यांनी ते फायनल करून ज्या आले, ही गोष्ट मला अगदी म्हटल्या दसऱ्या दिवशी समजली. आणि मी हीच गोष्ट बोललेल्या होत्या, की माझ्या घराचं फायनल होऊ दे म्हणून. आणि त्या दिवशी त्यांनी ती गोष्ट तिथं फायनल करून सगळं व्यवस्थित हे करून आले होते म्हटलं. मला एवढा जे आनंद झाला आणि त्या वेळेपासून म्हटल्या मी आईंचे जे चरण धरले, ते मी आजपर्यंत त्या एवढ्याशा जीवानं मला आईच्या मार्गात आणलं म्हटल्या आणि त्या एवढ्याशा मुलीनं मला आई काय आहे ते शिकवलं. मी नंतर सर्च केलं सगळं. त्याच्यानंतर म्हणजे माझ्या सासूबाईंना वगैरे माहिती नव्हतं म्हटल्या बरेच दिवस. मी तिच्या तिच्या ह्याच्या मी हे पण बोलले नव्हते, की आम्ही घरासाठी हे करतोय किंवा हे पण बोलले नव्हते, की मी ही इच्छा मागितली होती म्हणून. असं काहीच बोलले नाही सासूबाईंना ते. पण म्हणतात सासूबाईंना तर मी बरेच वर्ष 2 वर्ष मी सांगितलेलं नव्हतं, की मी आईंचं करायला लागलेलं आहे. पण मी मोबाईलवर नंतर YouTubeवर वगैरे इकडं-तिकडं सगळीकडे सर्च केलं आईंविषयी ते आणि मग त्या मुलीकडनं त्या मुलीचं जे पुस्तक होतं साक्षीचं, ते पुस्तक मी घेतलेलं होतं म्हटलं. तेच पुस्तक मी घेतलेलं होतं बालोपासनेचं आणि त्या मुलीनं दिलं म्हटल्या आणि खूप भारी वाटलं मला ज्यावेळेला मी आईंच्या मार्गात आले. तर त्या म्हटल्या 1 BHK घर आम्हाला मिळालं. तुम्हाला सांगू म्हणतात दिवाळीच्या पाडव्याला पहिल्यांदा आम्ही घरात गेलो आणि मला असं वाटत होतं, की लवकरात लवकर त्याच्यानंतर मी ओम नमः शिवाय जे तिनं ती म्हणत होती पुस्तकावर हात ठेवून, मी तुम्हाला खरं सांगू तो आजही नियम तसाच ठेवलेला आहे म्हणतात मी. मी पुस्तकावर हात ठेवते आणि ओम नमः शिवाय म्हणते आणि काही इच्छा असेल तर ती मी आईंना बोलते. म्हणजे का माहिती नाही तसं काही आईंनी सांगितलेलं नाही आहे. आता मला ह्या पण गोष्टी माहिती आहेत. पण अंधश्रद्धा म्हणा किंवा काही पण म्हणा म्हणतात, पण ते मी तसंच करते म्हणतात. आणि मग तिनं आणि त्या म्हणतात मी पुस्तकावर हात ठेवून नामस्मरण करते आणि मी पुण्याला गेल्यानंतर सुद्धा वाकडमध्ये गेल्यानंतर सुद्धा असं हात ठेवून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणायची म्हटल्या आणि बालोपासना करायची. सुरुवातीला तेवढंच करायची म्हटल्या आणि वेगवेगळ्या चॅनलवरचे व्हिडिओज वगैरे बघायची आईंचे. तर त्यावेळेला एवढे काही नव्हते म्हटल्या. 3-4 वर्षापूर्वी एवढे काही नव्हते व्हिडिओ. पण नंतर तुमचा चॅनल ह्या वर्ष, दीड वर्षात तुमचा चॅनल दिसायला लागला. मी सुरुवातीपासून तुमचे व्हिडिओ बघत आलेले आहे म्हणतात त्या. तर मला खूप भारी वाटले म्हणतात व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप मी जास्त जवळ आले म्हणतात आणि त्याच्या आधी पण आलेलेच होते का तर आईने खूप चांगले अनुभव दिले. घर झालं पाडव्या दिवशी आम्ही घरात गेलो म्हणतात. दिवाळीच्या पाडव्या दिवशी आम्ही माझ्या घरामध्ये प्रवेश झाला म्हणतात आणि त्याच्यानंतर मुलासाठी वगैरे सुद्धा आम्ही जे ट्राय करत होतो तर तसं काही प्रॉब्लेम होता असं नव्हतं. पण असं वाटत होतं की जाऊ दे थोडे दिवस घर वगैरे हे झाल्यानंतर असं नंतर वाटायला लागलं की फार वेळ व्हायला लागला का. पण नाही म्हणतात 2 वर्षामध्ये हे पण झालं मुलाचं वगैरे पण सगळं व्यवस्थित हे झालं. चांगल्या रीतीनं मुलगा झाला मला. सगळं छान झालं आणि माझे डिलिव्हरीच्या वेळेला पण वाटत होतं की नॉर्मल व्हावी. आईंना तीच प्रार्थना करत होते. तर ती पण इच्छा आईंनी पूर्ण केली म्हणतात. सगळ्या गोष्टी आईंनी आतापर्यंत सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित केलेल्या आहेत. अजूनसुद्धा माझा तेवढाच नेम आहे. खूप जास्त मी काहीही नेम करत नाही म्हणतात, की माझं अर्ध्या तासाचं नामस्मरण सकाळी, अर्ध्या तासाचं नामस्मरण संध्याकाळी आणि बालोपासना एवढंच जो नेम आहे तेवढाच अजूनही आहे म्हणतात. मी कुठंही एक्स्ट्रा काहीही अजून आईंचं कधीही केलेलं नाही आहे. अजूनही आम्ही अनुग्रहित नाही असं म्हणतात त्या. तरी पण आईंनी खूप जास्त कृपा केली असं म्हणत होत्या. तर असे छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि SG लाईफ अँड रूल्स ह्या चॅनलवरती पण व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. तर त्या चॅनलला पण भेट द्या. तिथले व्हिडिओ आवडले तर त्या चॅनलला पण व्हिडिओंना पण लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सॉरी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.